नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नागरिकशास्त्राचा मूलभूत हक्क भाग 1 त्यातला हा आपण दुसरा भाग पाहणार आहोत. या अगोदरच्या तासिकेला आपण की मानवाला मिळालेले जे काही मूलभूत हक्क आहेत ते हक्क कोणते आहेत आणि संविधानामध्ये याला कायद्याचा दर्जा दिलेला आहे. त्याचप्रमाणे समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क कोणता आहे तोही पाहिलेला आहे आपण, की या समानतेच्या हक्कामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा दर्जा माणसाला ठरवता येत नाही आणि अस्पृश्यता मानणे कोणत्याही कारणावरून श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव करणे किंवा अस्पृश्यता मानणे हा कायद्याने दखलपात्र गुन्हा ठरविलेला आहे. त्यामुळे संविधानाने प्रत्येक व्यक्तीला, मग स्त्री असो अथवा पुरुष असो, कोणत्याही जातीची, धर्माची, लिंगाची असो, गरीब असो श्रीमंत असो, समानतेचा हक्क दिलेला आहे. समानतेचा हक्क दिला आहे, त्याचप्रमाणे स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. आपण हे दोन्ही हक्क पाहिले. आज पान नंबर आपण 78वर जाणार आहोत. पान नंबर 78वर त्याचा पुढचा जो भाग आहे तर तो भाग आपण अभ्यासणार आहोत. याच्या अगोदर आपण पाहिलेलंच आहे की माणसाला कोणत्याही क्षेत्रामध्ये भेदभाव न करता त्याला समानतेचा, स्वातंत्र्याचा हक्क मिळाला पाहिजे. त्यानंतर त्याला कोणत्याही प्रदेशामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य, आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. पान नंबर 78वर पहा, हे करून पहा. अ, ब आणि क ने केलेल्या काही कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत. वर उल्लेखलेल्या स्वातंत्र्याचा कोणत्या प्रकाराशी तुम्ही त्या जोडाल? बघा, आता उदाहरण दिलेले एक त्याने. अ ने आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी सहकारी मंच स्थापन केला. ब ने आपल्या वडिलांचे बेकरी उत्पादन गोव्यातून महाराष्ट्रात आणण्याचे ठरवले. क या व्यक्तीला शासनाच्या नव्या करविषयक धोरणात उणिवा जाणवल्या. त्याविषयी त्या व्यक्तीने एक लेख लिहून वृत्तपत्राकडे दिला. आता मग हे कोणत्या याचा स्वातंत्र्याचा उल्लेख तुम्ही वरीलपैकी कोणत्या या प्रकारात तुम्ही त्याचा कराल ते तुम्ही करायचं आहे. बघा, 3 उदाहरणं दिली आणि ती 3 स्वातंत्र्य आहेत आपल्याला. तर हे स्वातंत्र्य कोणकोणते आहेत ते तुम्ही घरी लिहायचं आहे. एका वहीवर किंवा आपल्या नागरिकशास्त्राच्या वहीमध्ये हे कोणते 3 स्वातंत्र्य आहेत ते तुम्ही लिहायचे. त्यानंतर पुढे, माहीत आहे का तुम्हाला, संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिले आहेत, परंतु त्यांचा बेजबाबदारपणे वापर करता येत नाही. अशा वागण्यामुळे इतरांचं नुकसान होणार नाही याचे भान आपण ठेवले पाहिजे. आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, परंतु चिथावणी देणारे लिखाण किंवा भाषण करता येत नाही. आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, म्हणून काय चिथावणी, एखाद्या ठिकाणी दंगल घडेल किंवा भांडणं होतील असं भाषण करता कामा नये. एखाद्याला चिथावणी देणं, एखाद्याच्या भावनेला चिथावणी देणारे लिखाण किंवा भाषण आपल्याला करता येत नाही, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने केवळ हिंडण्या फिरण्याचे किंवा बोलण्याचेच नाही, तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण उपलब्ध करून दिले. कायद्याचे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेले आहे, ते कोणालाही नाकारले जात नाही. उदाहरणार्थ, आपण सर्वांना जगण्याचा हक्क आहे. वर करणे हा हक्क सोपा वाटतो, परंतु त्यात खूप अर्थ दडलेला आहे. जगण्याची हमी मिळणे, जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणे, असा याचा अर्थ आहे. कोणत्याही व्यक्तीचे जीवित कोणालाही हिरावून घेता येत नाही. कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करून स्थानबद्ध करता येत नाही. कोणतं तरी कारण असावं लागतं. उगीच पोलीस आला आणि त्याला अटक केली आणि घेऊन गेला अशातला भाग नाही. त्याला काहीतरी कारण असावं लागतं. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला अटक करून स्थानबद्ध करता येत नाही, म्हणजे तुरुंगात ठेवता येत नाही. त्याला काहीतरी कारण असावं लागतं. त्याची चौकशी केली जाते आणि मग त्याला अटक करता येते. स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाच्या हक्काचाही समावेश करण्यात आला आहे. बघा, स्वातंत्र्याचा जो हक्क आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, त्यानंतर आपल्याला कोणत्याही भारतामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे, तशाच प्रकारे आपल्याला शिक्षणाचा सुद्धा हक्क आहे. वय वर्ष 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. 6 ते 14 वर्षापर्यंत त्या मुलाला मोफत शिक्षण मिळालंच पाहिजे, हा त्याचा मूलभूत हक्क आहे. आणि या हक्कामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. सर्वांना 14 वर्षापर्यंत शिक्षण हे दिलंच गेलं पाहिजे, हा त्याचा मूलभूत हक्क आहे आणि याच्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. बघा, विचार करा जरा तुम्ही. तुमचं जीवित हिरावून न घेण्याच्या हक्काला आणखी काही पूरक हक्क आहेत. उदाहरणार्थ,
एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होत नाही. एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केला असेल तर त्या एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होत नाही. कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यापूर्वी तिच्यावर असणारे आरोप सिद्ध व्हावे लागतात. एखाद्याला शिक्षा द्यायची, मग त्याच्यावरती आरोप, त्यांनी काय केलेला आहे गुन्हा, तो सिद्ध व्हावा लागतो, त्याला पुरावा असावा लागतो. आणि हे काम कोण करतं तर न्यायालय करतं. आरोपाशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे व खटला उभा करण्याचे काम पोलीस करतात. जो काही आरोपी आहे त्यांनी केलेला आरोप जो असेल त्याच्या संदर्भात पुरावे गोळा करण्याचा आणि खटला उभा करण्याचं काम पोलीस करतात. मी गुन्हा केला आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीलाही ताबडतोब शिक्षा होत नाही. तो व्यक्ती जर सांगत असेल की नाही मी गुन्हा केलेलाच आहे, तरीसुद्धा न्यायालय किंवा कोर्ट किंवा न्यायाधीश त्याला ताबडतोब शिक्षा देत नाही. त्याही व्यक्तीवरील आरोप कायद्याने सिद्ध व्हावे लागतात. त्या व्यक्तीवरचे आरोप आहेत ते कायद्याने सिद्ध व्हावे लागतात आणि या सर्व न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो. म्हणजे ही जी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याला वेळ लागतो. परंतु कोणत्याही निष्पाप किंवा गुन्हा न केलेल्या व्यक्तीला शिक्षा होऊ नये यासाठी हे आवश्यक असते. त्याला वेळ लागतो, परंतु एखादा निष्पाप असेल किंवा त्यांनी गुन्हा केला नसेल तर अशा व्यक्तीला शिक्षा होऊ नये आणि याच्यासाठी हे आवश्यक असतं की त्याची बारकाईने चौकशी केली जाते, त्याच्यातील ते आरोप सिद्ध व्हावा लागतो, मग त्याला शिक्षा देता येते. आता त्यानंतर पुढचा जो हक्क आहे तो शोषणाविरुद्धचा हक्क. शोषण थांबण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. शोषण केलं जातं, लहान मुलांना कामावर ठेवणे किंवा एखादा गडी असेल तर त्याला कमी पगार देणे म्हणजे त्याचं शोषण करणे. 6 तासाचे काम असेल तर त्याच्याकडून 8 तास काम करून घेणे म्हणजे त्याचं शोषण करणे, त्या कामगाराचं शोषण करणे. तर हे शोषण थांबण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजेच शोषणाविरुद्धचा हक्क होय. संविधानाने एकीकडे शोषणाविरुद्धच्या हक्कातून पिळवणुकीच्या सर्व प्रकारांवर बंदी घातली, तर त्याचवेळी दुसरीकडं बालकांचं शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. मग ही तरतूद कोणती? बालकांचं शोषण होता कामा नये. मग ही तरतूद कोणती? तर 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे. ज्या ठिकाणी धोकादायक काम असेल तर त्या ठिकाणी 14 वर्षाखालील बालकांना तिथं कामावर ठेवता येत नाही. कायद्याने मज्जाव केलेला आहे, मनाई केलेली आहे, कायद्याने सांगितले अशा बालकांना त्या ठिकाणी कामावर ठेवता येत नाही. कारखाने असतील, खाणी असतील यासारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही. एखादी कारखानदारी असेल किंवा खाणी असतील, जमिनीच्या खाली खाणलेल्या खाणी, या ठिकाणी या बालकांना नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही. म्हणजेच हा काय आहे? बालकांचा शोषणाविरुद्धचा हक्क आहे. आता बघा, वेठबिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसताना काम करून घेणे, तिची इच्छा नाही परंतु त्या व्यक्तीकडून काम करून घेणे, काही व्यक्तींना एखाद्या गुलामासारखे वागवणं, त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणे, त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे. मग मी सांगितल्याप्रमाणे की 6 तास असेल कामाची ड्युटी तर त्याच्याकडून 8 तास करून घेणे, त्याचा 100 रुपये 200 रुपये रोज असेल किंवा 300 रुपये रोज असेल तर त्याला 200च देणे, 150च देणे, म्हणजे त्याला त्याचा योग्य मोबदला न देणे, त्याच्याकडून एखाद्या गुलामासारखं काम करून घेणे, त्याच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे, त्याची उपासमार करणे किंवा त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणे, हे शोषणाचे प्रकार आहेत. शोषण साधारणतः कोणाचं होतं तर महिलांचं, बालकांचं, दुर्बल समाज घटक जे आहेत, समाजातील काही दुर्बल समाज घटक आहेत आणि सत्ताहीन लोकांचं, ज्यांच्याकडे सत्ता नाही अशा लोकांचं शोषण होतं. कोणत्याही प्रकारचं शोषण असो त्याविरुद्ध उभे राहण्याचा हक्क आहे माणसाचा. कोणतंही शोषण जरी असलं तर त्याच्याविरुद्ध उभं राहिलं पाहिजे. आता आपण या ठिकाणी घरी तुम्ही चर्चा करायची, तुमचे पालक असतील, पालकांबरोबर चर्चा करा. तुम्ही काही दुकानांमध्ये जाता तर त्या ठिकाणी तुम्हाला एक बोर्ड दिसतो, येथे बाल कामगार काम करत नाहीत, असा बोर्ड दिसतो तुम्हाला. याचा अर्थ काय की बाल कामगार म्हणजे छोटी मुलं इथं काम करत नाही. परत अजून एक बोर्ड दिसतो तुम्हाला, इथे कामगारांना रोजच्या रोज पगार दिला जातो,
अशा पाट्या अनेक दुकानांमध्ये आणि हॉटेलमध्ये तुम्ही पाहता. त्यांचा आणि संविधानातील या हक्कांचा काय संबंध असेल बरं? तुम्ही पालकांबरोबर ही घरी चर्चा करायची. त्यानंतर बघा, चला आपण आता पुढच्या पण गोष्टींवर चर्चा करा. शोषण होऊ नये व प्रत्येक व्यक्तीला आपले स्वातंत्र्य उपभोगता यावे म्हणून शासनाने अनेक कायदे केलेले आहेत. काही कायद्यांचा या ठिकाणी उल्लेख केला आहे. असे आणखी कोणते कायदे आहेत ते शोधायचे आणि त्याची चर्चा करायची. आता बघा कोणकोणते काही कायदे आहेत. किमान वेतन कायदा. किमान वेतन म्हणजे ठराविक वेतन, त्याच्यापेक्षा कमी वेतन देता कामा नये कामगारांना. त्याचप्रमाणे कारखान्यातील कामाचे तास ठरलेले असतात. त्याच्यापेक्षा जर जास्त काम असेल तर त्याचा ओव्हरटाईम किंवा त्याचे वेगळा मोबदला द्यावा लागतो. विश्रांतीच्या वेळासुद्धा त्यांच्या ठरलेल्या आहेत. या संबंधीच्या काही तरतुदी असतात. या तरतुदी त्यांना कराव्या लागतात. त्यानंतर महिलांना घरगुती हिंसेपासून संरक्षण देणारा कायदा. अशा काही कायदा आहे की महिलांना बघा तुम्ही पेपरमध्ये वाचले असेल, लग्न झालं नुकतंच की त्या नवरीला काय केलं, सासरच्या माणसांनी तिचा छळ केला, घरगुती हिंसा झाली. म्हणजे ह्या ज्या काही घरगुती हिंसा आहेत, याला संरक्षण देणारा हा जो कायदा आहे तो कायदा अस्तित्वात आला. यानंतर भारताच्या संविधानातील समानतेच्या, स्वातंत्र्याच्या आणि शोषणाविरुद्धच्या हक्कांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. आता पुढील पाठात काय करणार आपण? आणखी मूलभूत हक्कांचा अभ्यास करणार आहोत. यातला भाग 1 पाहिला आपण मूलभूत हक्कांचा. तर याचा अभ्यास तुम्ही घरी पुन्हा पुन्हा हा पाठ वाचायचा आणि या पाठावर जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. 4 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर उपक्रम आहे, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अशा काही महत्त्वाच्या अधिकारांविषयी वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्यांचा संग्रह करा. तुमच्या परिसरातील इमारती बांधकाम चालू असताना जर लहान बालके काम करताना आढळली तर त्यांच्याशी व त्यांच्या पालकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घ्या व त्या समस्याचे वर्गात सादरीकरण करा. परंतु आता लॉकडाऊन असल्यामुळे त्या लहान बालकांशी किंवा कामावर घर सोडता येत नाही तुम्हाला. त्यामुळे परिसरातील इमारतीकडे जाता येत नाही बांधकाम जरी चालू असलं तरी. आपण शाळा सुरू झाल्यानंतर हे सर्व उपक्रम पाहणार आहोत. परंतु सध्या काय करायचे, तुम्ही घरीच राहायचं, घरीच बसायचं, पुस्तक वाचायची, त्याच्यानंतर त्याचे प्रश्नोत्तर पाठ करायचे. बाकीचं घर सोडून जे काही असेल उपक्रम ते करायचे नाहीत. घरातल्या घरात जे उपक्रम असतील ते करायचे. पालकांशी सुसंवाद साधायचा. घरी जरी असले, शाळा जरी बंद असल्या तरी तुमचं शिक्षण मात्र चालू आहे, शिक्षण बंद नाही. त्यामुळे आज या ठिकाणी आपला हा पाठ संपन्न झालेला आहे. परंतु पाठ जरी झाला असला तरी पाठाच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहायचीत आणि पाठ करायचीत. विद्यार्थी मित्रांनो, घरीच राहा. पालकांनाही सांगा, सध्या वातावरण कोविडचं असल्याकारणाने तुम्हीच तुमच्या स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. आणि बालकांनो, माझ्या मित्रांनो, काय करायचे? घरीच राहा, स्वस्थ राहा आणि अभ्यास करा. दिलेल्या पाठाचं वाचन करा, प्रश्नांची उत्तरे लिहा व्यवस्थित. कारण पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्यानंतर हा अभ्यासक्रम पुन्हा शिकवला जाणार नाही. त्यामुळे धडे वारंवार वाचा. त्यानंतर प्रश्नांची उत्तरे पाठ करा. त्यानंतर जो काही आपला अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम पूर्ण करा. जे शिकवलेले धडे आहेत ते पुन्हा पुन्हा वाचा. आपण आज या ठिकाणी हा पाठ संपन्न केलेला आहे. हा पाठ या ठिकाणी आज समाप्त होत आहे. धन्यवाद.